मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्त आम्ही निघालो आहोत पंढरपूरला विठुरायाच्या दर्शनासाठी. मित्रांनो, पहाटेचे बरोबर 4 वाजले होते. आजूबाजूला अजूनही अंधार होता, पण या छोट्याशा हॉटेलमध्ये मात्र दिवसाची सुरुवात झाली. कारण काही वेळातच हजारो वारकरी या रस्त्यावरून जाणार होते. चहासाठी आम्ही इथे थांबलो आणि भेटले एक काका. पहाटेपासून ते वारकऱ्यांसाठी गरमागरम चहा व नाश्त्याची व्यवस्था करत होते. त्यांच्याशी गप्पा मारताना जाणवले की वारीच्या दिवसात हजारो वारकरी या रस्त्याने जातात. अनेक जण रात्रभर चालत असतात, थकलेले असतात आणि अशा वेळी गरम चहाचा एक कप त्यांच्या चेहऱ्यावर पुन्हा हसू आणतो. मी त्यांना वारीबद्दल विचारलं. त्यांच्या बोलण्यातून एक गोष्ट स्पष्ट जाणवली. वारी म्हणजे फक्त पायी चालणं नाही, ही सेवा, समर्पण आणि माणुसकीची परंपरा आहे. कोणी विठ्ठलाच्या दर्शनासाठी चालत असतं, तर कोणी त्या वारकऱ्यांची सेवा करून विठ्ठलाची भक्ती करत असतं. खरंच विठ्ठलाची सेवा फक्त मंदिरातच होत नाही, अशा सेवाभावी माणसांच्या रूपातही विठ्ठल भेटत असतो. अशा छोट्या छोट्या भेटीच्या प्रवासाला एक वेगळाच अर्थ देऊन जातात. एवढं नका घाबरू, काय नका टेन्शन घेऊ. या पोराला ना ते उभे काढू लागला, तुमचं काय होणार नाही. मित्रांनो, बघू शकता तुम्ही, आता सकाळचे 5:45 वाजले आणि आम्ही पंढरपूरमध्ये एंट्री करतोय. फार दूरपर्यंत ट्रॅफिक आहे. अलीकडेच आम्ही गाडी लावायचा प्रयत्न करतोय. बरेचसे वारकरी अलीकडेच फ्रेश होऊन ब्रश वगैरे करून तयार होत आहेत. आम्ही सुद्धा जवळच असलेल्या भीमा नदीमध्ये आंघोळीला गेलेलो. तिथनं आंघोळ वगैरे करून फ्रेश होऊन झाल्यानंतर आम्ही रेडी झालो आणि निघालो आम्ही दर्शन. बरेचसे भाविक इथं आपले केळी वाटप चालू होतं. जसजसे आम्ही मंदिराकडे पोहोचत होतो, प्रत्येक वारकऱ्याच्या चेहऱ्यावरती एक आनंद दिसून येत होता. पंढरपूरला जे वारकरी आलेले आहेत, बऱ्याचशा 15-20 दिवसापासून दिंडीमध्ये पायी सर काही वारी आगल्या दिवशी पोहोचल्या होत्यात, काही आज पोहोचत होतात आणि प्रत्येक अनुभव आम्ही या कॅमेऱ्यामध्ये टिपत चाललो होतो. प्रत्येक क्षण कॅमेरा टिपत असताना एक वेगळाच अनुभव येत होता. मित्रांनो, जिथे नंतर जाईल तिथे फक्त भगवे झेंडे, टाळ मृदुंगाचा नाद आणि मुखामध्ये एकच नाम, विठ्ठल विठ्ठल. मित्रांनो, खरंच सांगतोय, एवढी मोठी वारी मी पहिल्यांदा जवळून अनुभवतोय. हा अनुभव खरंच कॅमेऱ्यात कैद होऊ शकत नाही. प्रत्येकाने या वारीचा अनुभव घेतला पाहिजे. मित्रांनो, या गर्दीमध्ये माझी नजर एका छोट्याशा मुलीकडे गेली. ती दोरीवर चालत आपलं कौशल्य दाखवत होती. खरंच हा क्षण मला विचार करायला लावून गेला. मित्रांनो, पंढरपूर वारी हा फक्त एक धार्मिक सोहळा नाही,
तर श्रद्धा, शिस्त आणि माणुसकीचा एक सुंदर उत्सव आहे. आणि विठ्ठलाच्या दर्शनाला आल्यावर मनाला एक वेगळी शांतता मिळते. मित्रांनो, आषाढी एकादशी निमित्त वारकऱ्यांची फार गर्दी होते. प्रत्येक भाविक आपापल्या परीने पोहोचत होतो विठ्ठलाच्या दर्शनासाठी. पोलिसांचाही तगडा असा बंदोबस्त होता आणि आम्हीसुद्धा विठ्ठलाच्या दर्शनासाठी पोहोचत असताना कळलं की रांग फार मोठी आहे दर्शनासाठी. त्यामुळे आम्ही कळ दर्शन घेऊन प्रदक्षिणा घेऊन आम्ही विठ्ठलाचं दर्शन पूर्ण केलं. मित्रांनो, आजचा दिवस माझ्यासाठी फक्त एक ब्लॉग नव्हता, तर एक अनुभव होता. लाखो लोक, हजारो पावलं, पण ध्यास फक्त एक, विठ्ठल. या वारीने मला एक गोष्ट शिकवली. जीवनात कितीही अडचणी असल्या तरी श्रद्धा, संयम आणि विश्वास असेल तर प्रत्येक प्रवास सुंदर होतो. इथे येणारा प्रत्येक वारकरी आपापली इच्छा, दुःख आणि आशा विठ्ठलाच्या चरणी ठेवतो आणि कदाचित हलकं मन घेऊन परत जातो. तुम्ही जर अजून पंढरपूर वारी अनुभवली नसेल तर आयुष्यात एकदा तरी नक्की या, कारण हा फक्त प्रवास नाही, हा मनाला स्पर्श करणारा अनुभव आहे. मित्रांनो, हा ब्लॉग तुम्हाला आवडला असेल, तुमचा अनुभव किंवा जय हरी विठ्ठल कमेंटमध्ये नक्की लिहा. तुमचा एक कमेंट मला अजून असेच सुंदर अनुभव तुमच्यापर्यंत पोहोचण्याची प्रेरणा देईल. पुन्हा भेटू एका नवीन प्रवासात. तोपर्यंत जय हरी विठ्ठल.